वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 18 मार्च 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, PV नरसिंहराव मेमोरियल पुरस्काराने नुकताच कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर पहा, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रतन टाटा। रतन टाटा यांना PV नरसिंहराव मेमोरियल पुरस्काराने नुकताच सन्मानित करण्यात आलेला आहे। तर टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना प्रतिष्ठित असा PV नरसिंहराव मेमोरियल पुरस्कार जो आहे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। रतन टाटा यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। हा पुरस्कार देशाचे माजी पंतप्रधान PV नरसिंहराव यांच्या नावाने प्रदान करण्यात येतो। नुकताच 2024मध्ये PV नरसिंहराव यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। रतन टाटा यांना भारत सरकारकडून 2008मध्ये पद्मविभूषण आणि 2000मध्ये पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। आगामी लोकसभा 2024च्या निवडणुका किती चरणांमध्ये आयोजित केल्या जाणार आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 7। एकूण 7 चरणांमध्ये या आगामी लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत। याची घोषणा नुकताच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने केलेली आहे। तर आगामी ही जी लोकसभेची निवडणूक आहे 18व्या क्रमांकाची लोकसभा निवडणूक आहे आणि या निवडणुका 7 फेजमध्ये पार पडणार आहेत। लोकसभेच्या एकूण 543 जागांकरता या निवडणुका होणार आहेत। 19 एप्रिल 2024 ते 1 जून 2024पर्यंत या निवडणुका पार पडणार आहेत। निवडणुकांचा निकाल हा 4 जून 2024 रोजी लागणार आहे। तर 18व्या लोकसभा निवडणुकांची जी टॅगलाईन आहे मतदानाचे पर्व देशाचा गर्व। पुढचा प्रश्न पाहूया। कोणते राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांना मोफत बाजरी बियाणे वाटप करणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राजस्थान। राजस्थान राज्य सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना मोफत बाजरी बियाणेचं वाटप जे आहे हे करण्यात येणार आहे। तर राजस्थान सरकार शेतकऱ्यांना बाजरी आणि भरड धान्यांचे मोफत बीज वाटप करणार आहे। राज्यातील बाजरी उत्पादन क्षेत्र वाढावे या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे। सध्या देशातील एकूण बाजरी उत्पादनापैकी 26% उत्पादन जे आहे हे राजस्थान राज्यामध्ये होते। या संबंधित राजस्थान सरकारने 2022-23मध्ये राजस्थान बाजरी प्रोत्साहन मिशन सुरू केलं होतं आणि या मिशनचाच एक भाग म्हणून आता हे शेतकऱ्यांना बाजरीचं जे आहे बियाणे यांचं वाटप केलं जाणार आहे। तर राजस्थान राज्याची राजधानी आहे जयपूर। मुख्यमंत्री आहेत सध्या राजस्थानचे भजनलाल शर्मा आणि राजस्थानचे राज्यपाल आहेत कलराज मिश्र। पुढचा प्रश्न पाहूया। चमेली देवी जैन पुरस्कार 2024 कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रितिका चोपडा आणि ग्रीष्म कुठार या दोघांना जे आहे बी आणि सी यांना चमेली देवी जैन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। रितिका चोपडा आणि ग्रीष्म कुठार यांना। तर स्वतंत्र पत्रकार आहेत ग्रीष्मा कुठार आणि इंडियन एक्सप्रेसच्या रितिका चोपडा यांना संयुक्तरित्या वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला मीडिया पर्सनसाठीचा जो पुरस्कार आहे चमेली देवी जैन पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे। ग्रीष्मा कुठार एक स्वतंत्र मल्टीमीडिया पत्रकार आहेत ज्या की मणिपूरसारख्या संघर्षग्रस्त क्षेत्रामध्ये रिपोर्टिंगसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। तसंच रितिका चोपडा जे आहेत राष्ट्रीय ब्युरोच्या प्रमुख आहेत आणि द इंडियन एक्सप्रेस दिल्लीमध्ये राष्ट्रीय शिक्षा संपादक आहेत। 2022चा जो हा पुरस्कार आहे 22मध्ये देण्यात आलेला होता धन्या राजेंद्रन यांना आणि आता यावर्षीचा या दोघांना देण्यात आलेला आहे ग्रीष्मा कुठार आणि रितिका चोपडा यांना। पुढचा प्रश्न बघूया। प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर पहा, प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत ऑप्शन क्रमांक जे आहे डी, नवनीत कुमार सहगल हे जे आहेत प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत। तर पूर्व IAS अधिकारी आहेत नवनीत कुमार सहगल आणि यांची नुकताच प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून जे आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे। त्यांनी A सूर्यप्रकाश यांचे स्थान घेतलेले आहे। A सूर्यप्रकाश जे आहेत 2020मध्ये यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला होता आणि यांच्या जागेवर आता या नवनीत कुमार सहगल यांची निवड करण्यात आलेली आहे। प्रसार भारती जे आहे आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचं संचालन आणि देखरेख करणारी संस्था आहे आणि प्रसार भारतीची स्थापना झालेली आहे सन 1997मध्ये आणि मुख्यालय आहे प्रसार भारतीचं नवी दिल्ली या ठिकाणी। पुढचा प्रश्न पाहूया। डायना स्मृती पुरस्काराने कोणत्या भारतीय व्यक्तींना सन्मानित करण्यात आला आहे? तर पहा, हा जो पुरस्कार आहे डायना स्मृती पुरस्कार या पुरस्कारामध्ये 2 भारतीय व्यक्तींना सन्मानित करण्यात आलेला आहे। एक आहे उदय भाटिया आणि मानसी गुप्ता। A आणि B या दोघांना डायना स्मृती पुरस्काराने जे आहे सन्मानित करण्यात आलेलं आहे। दिल्लीचे उदय भाटिया आणि हरियाणाच्या मानसी गुप्ता यांना 14 मार्च 2024 रोजी जे आहे डायना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे।
मानसी गुप्ता एक मानसिक स्वास्थ्य प्रचारक आहेत, तर उदय भाटिया एक एक्सप्लोरर आहेत. यांच्यासह जगभरातील एकूण 20 लोकांना डायना स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये 2 भारतीय व्यक्ती आहेत, उदय भाटिया आणि मानसी गुप्ता. तर हा जो पुरस्कार आहे राजकुमारी डायना यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक 2 वर्षामध्ये एकदा दिला जातो. हा पुरस्कार जगभरातील असामान्य कामगिरी करणाऱ्या लोकांना मानवीय सेवेकरिता जो आहे प्रदान करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिल्या इंडोर ॲथलेटिक केंद्राचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भुवनेश्वर. ओडिसाची राजधानी भुवनेश्वर या ठिकाणी जे आहे देशातील पहिलं इंडोर ॲथलेटिक केंद्र जे आहे या केंद्राचं जे आहे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भुवनेश्वर येथील कलिंग स्टेडियममध्ये जे आहे भारतातील पहिल्या इंडोर ॲथलेटिक आणि जलीय केंद्राचे जे आहे उद्घाटन केलेलं आहे. तसेच कलिंगा स्टेडियम परिसरामध्ये स्विमिंग केंद्राचे देखील उद्घाटन करण्यात आलेलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धांच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी या केंद्रांचे जे महत्त्व आहे हे महत्त्व खूप आहे. तर चला पुढचा प्रश्न पाहूया. जम्मू काश्मीरमध्ये इतर मागासवर्गीयांचे आरक्षण वाढवून किती करण्यात आलेलं आहे? तर पहा, जम्मू काश्मीरमध्ये जे आहे इतर मागासवर्गीयांचे आरक्षण जे आहे हे वाढवून आता 8% इतकं करण्यात आलेलं आहे जम्मू काश्मीरमध्ये. तर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी जम्मू काश्मीर आरक्षण नियम 2005 सुधारणा करण्यासाठी सामाजिक कल्याण विभागाच्या प्रस्तावाला जे आहे मंजुरी दिलेली आहे. या प्रस्तावानुसार जम्मू काश्मीरमध्ये अनुसूचित जमातींना 10% आरक्षण मंजूर करण्यात आलं आहे. तर इतर मागासवर्गीयांमध्ये 15 नवीन जातींचा समावेश करण्यात आलेला आहे आणि इतर मागासवर्गीयांचं जे आरक्षण आहे हे 8% करण्यात आलेलं आहे. या अगोदर हेच प्रमाण OBCचे 4% होते, STचे 10% आणि SCचे 8% इतके होते आणि आता या आरक्षणामध्ये जे आहे वाढ करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच राष्ट्रीय लसीकरण दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 16 सप्टेंबर. 16 सप्टेंबर हा जो दिवस आहे नुकताच राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून देशामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी देशभरामध्ये 16 मार्च हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. याच दिवशी भारताला पोलिओमुक्त करण्याच्या उद्देशाने सरकारने पल्स पोलिओ अभियानाची सुरुवात केली होती. सन 2014 भारताला पोलिओमुक्त देश जे आहे घोषित करण्यात आलेलं होतं. या वर्षाची राष्ट्रीय लसीकरण दिवसाची थीम होती लस सर्वांसाठी काम करते. पुढचा प्रश्न पाहूया. गायक सादी मोहम्मद यांचं नुकताच निधन झाले आहे. ते कोणत्या देशाशी संबंधित गायक होते? तर पहा, यांचं निधन झालेलं आहे सादी मोहम्मद आणि हे जे आहेत बांगलादेश या देशामधील गायक आहेत आणि यांचं नुकताच निधन झालेलं आहे. तर सादी मोहम्मद जे आहेत प्रसिद्ध रवींद्र संगीत गायक होते. रवींद्र संगीत जे आहे रवींद्रनाथ टागोर यांच्याकडून लेखन आणि संगीतबद्ध करण्यात आलेलं एक गीत आहे. वयाच्या 17व्या वर्षी जे आहे यांचं निधन झालेलं आहे. सादी मोहम्मद बांगलादेशमधील प्रसिद्ध गायक होते. तर बांगलादेश संबंधित प्रश्न आहे. बांगलादेश राजधानी आहे बांगलादेशची ढाका, चलन आहे टका, राष्ट्रपती आहेत मोहम्मद शाबुद्दीन चुप्पू आणि पंतप्रधान आहेत शेख हसीना. पुढचा प्रश्न पाहूया. कोणता देश टिकटॉक हे सोशल मीडिया ॲप्लिकेशनवर बंदी घालण्याच्या तयारीमध्ये आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अमेरिका. अमेरिका हा जो देश आहे टिकटॉक या सोशल मीडिया ॲप्लिकेशनवर आता बंदी घालणार आहे. तर अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेने टिकटॉकवरती प्रतिबंध घालण्यासाठी एक विधेयक पारित केलेलं आहे. अमेरिकेमध्ये 170 मिलियन लोक जे आहेत या ॲप्लिकेशनचा वापर करतात. राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याच्या कारणाने हे पाऊल उचलण्यात येत आहे. भारतामध्ये सन 2020 हे ॲप्लिकेशन जे आहे बंद करण्यात आलेलं होतं. तर हे ॲप्लिकेशन चीनच्या बायंटास या कंपनीकडून तयार करण्यात आलेलं आहे. सप्टेंबर 2016 जे आहे हे ॲप्लिकेशन सुरू करण्यात आलं होतं. तर अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन DC, चलन आहे अमेरिकन डॉलर, राष्ट्रपती आहेत जो बायडन आणि उपराष्ट्रपती आहेत कमला हॅरिस. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात CBSEचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राहुल सिंग जे आहेत केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात CBSEचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. तर CBSEचे अध्यक्ष म्हणून राहुल सिंग यांची निवड करण्यात आलेली आहे. या अगोदरच्या अध्यक्षा निधी छब्बर ज्या आहेत यांची नीती आयोगाच्या सल्लागारपदी जी आहे निवड करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे CBSEचं जे अध्यक्षपद रिकामं झालेलं होतं या रिकाम्या अध्यक्षपदामध्ये आता राहुल सिंग यांची निवड करण्यात आलेली आहे. राहुल सिंग जे आहेत हे बिहार केडरचे IAS अधिकारी आहेत. तर केंद्रीय शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष म्हणून आता त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. केंद्रीय शिक्षण बोर्ड जे आहे शिक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्य करते. केंद्रीय शिक्षण बोर्ड अर्थात CBSEची स्थापना झालेली आहे 2 जुलै 1929 आणि CBSEचं मुख्यालय जे आहे ते आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.